कमालिकाञ्च ददति पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् शुक्लां ब्रह्मविचारसार परमा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टिः स गुरुः पातु मां सदा। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनामगिरगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। वंशीविभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरात् अरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखाधरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। श्री सिद्धनाथ समारंभां हरिहरानन्दनाथ मध्यमाम् अस्मद् आचार्य पर्यन्तं वन्दे गुरुपरम्पराम्। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मनोरथो मदीयोऽयं सफलः सर्वथा त्वया निर्विघ्नेनैव कर्तव्यो दासोऽहं तव केशव दासोऽहं तव केशव दासोऽहं तव केशव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। बोलो राजाधिराज योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जय। सद्गुरु अप्पा महाराज की जय। माते तुझे ध्यान आम्हासी राहो माते तुझे ध्यान आम्हासी राहो तुझे नाम मुझे मुखासी येवो तुझे नाम मुझे मुखासी येवो। माते तुझे आम्ही दासानुदास ते तुझे आम्ही दासा
स्वयंभू आद्या मंगल प्रभूच्या असीम अनुकंपाने साधू संत द्विज श्रेष्ठ यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने कुलस्वामिनी रेणुका मातेच्या आशीर्वादाने योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने ब्रह्मलीन पूज्य पिताश्री सद्गुरु स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, सद्गुरु अप्पा महाराज यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण या सप्तदिनात्मक सप्ताह श्रवणासाठी एकत्र आलेलो आहोत. वंदे गुरु परंपराम. सर्व संत सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून उपस्थित व्यासपीठ मंचावरती आसीन आणि माझ्या हृदय मंचावर देखील आसीन असलेले पती परमेश्वर परमपूज्य अंबरीश महाराज यांच्याही चरणी प्रणाम. आणि आपण सर्वजण गेली 6 दिवसापासून अगदी भक्ती भावनेनं या कथेचा श्रवणाचा लाभ घेत आहेत असे शंकर स्वरूप श्रोतांच्या चरणी जय जगदंब, राधे राधे, जय श्री कृष्ण. आपल्या सर्वांच्या या आनंदामध्ये श्रीमद भागवत कथेच्या सप्ताह दिवसाची सुरुवात सद्गुरु कृपेनं आपण या ठिकाणी करत आहोत. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नुमः. सच्चित आनंद असणारे, आनंद स्वरूप असणारे परमात्मा परब्रह्म यांच्या या असीम लीलेचं जे की भागवताचा अगदी हृदयस्थान आहे, दशमस्कंधाचं आपण या ठिकाणी निरूपण बघत आहोत. शुकदेवजी महाराज परीक्षित महाराजांना सांगतात, सूतजी शौनकादी ऋषींना सांगतात, नारदजी महाराज ब्रह्माजींना, ब्रह्माजी नारदजी सनकादिक मुनी आदी आदी संवाद आपण या कथेच्या माध्यमातून श्रवण करत आहोत. कारण नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती सांगितली आहे श्रवण भक्ती. आधी ऐकलं पाहिजे, त्यावेळेस लक्षात येतं महाराज. आपण येऊन बसणार नाही, कथा श्रवण करणार नाही, त्याशिवाय कथेची फलप्राप्ती कशी होणार. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. आपण पहिल्यांदा सुरुवातीला भक्ती म्हणजे काय हे मी तुम्हाला सगळं समजून सांगितलं. पण भक्ती किती प्रकारच्या आहेत, त्यांचे प्रकार किती? 9 प्रकार महाराज. त्यामधली पहिली आणि उत्तम भक्ती म्हणजे श्रवण भक्ती. श्रवण केल्याशिवाय सत्संग प्राप्त होत नाही, सत्संग केल्याशिवाय संतांचा सहवास प्राप्त होत नाही, आणि संतांचा सहवास प्राप्त झाल्याशिवाय सद्गुरूंची कृपा आपल्यावरती होत नाही महाराज. त्यामुळे श्रवण भक्ती अत्यंत महत्त्वाची सांगितली. परीक्षित महाराज 6 दिवसापासून शुकदेवजींच्या मुखारविंदातून गंगा स्वरूपी या गंगा दशहराच्या पर्वकालामध्ये ही ज्ञान गंगा आपली प्रवाहित होत आहे. 3 ब्रह्म असतात बर का. एक असतो नाद ब्रह्म, नीट ऐका. एक असतो नाद ब्रह्म, एक असतो शब्द ब्रह्म, आणि एक असतो पूर्ण ब्रह्म, आणि एक असतो परब्रह्म.
या 4 गोष्टींशिवाय कथा ही पूर्ण होऊच शकत नाही महाराज. नाद ब्रह्म, नादाला ब्रह्माचं स्वरूप दिलेलं आहे. पहिल्याच दिवशी सांगितलं की भजनाशिवाय आपण कथेमध्ये प्रवेश करू शकत नाही. कारण कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम. आणि नामस्मरण करण्यासाठी नाद असणं महत्वाचं आहे. व्यासपीठावर बसलेले सगळे संगीत कलाकार, तज्ञ यांच्या माध्यमातून आपण त्या मधुर भजनांचा आस्वाद आणि आनंद घेऊ शकत आहोत. हा नाद ब्रह्म आहे. हाताने टाळी वाजवत आहोत, टाळी वाजवल्यानंतर जो नाद तयार होतो तो म्हणजे ब्रह्म आहे. त्या ब्रह्माच्या प्राप्तीचं एक साधन आहे, म्हणून टाळी वाजवावी. नाद ब्रह्म. एक आहे शब्द ब्रह्म. म्हणे फक्त भजनच करायचं का? चला, सुरुवातीचं भजन झालं, दुसरं भजन झालं, तिसरं भजन झालं, 3 तास जर मी नुसते भजनच तुम्हाला सांगितले तर ऐकणार काय? त्या ब्रह्माविषयीचं ज्ञान आपल्याला कसं होईल? नाद ब्रह्म आवश्यक आहे, पण त्याच्या सोबत वाणी ब्रह्म, शब्द ब्रह्म ही महत्वाचा आहे. वक्ता ज्यावेळेस कथा सांगतात त्यावेळेस शब्दरूपी ब्रह्माची जिज्ञासाचं निरूपण त्यांच्या मुखारविंदातून होतं आणि ते आपल्या कर्णाला परिपक्व करतं. आणि ज्यावेळेस आपण परिपक्व होतो त्यावेळेस त्या नाद ब्रह्माला देखील परिपक्वता अजून जास्त वाढते महाराज, अजून आनंद येतो. नाद ब्रह्म, शब्द ब्रह्म. म्हणे महाराज दोन्ही आहे पण पूर्ण ब्रह्मच नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म. म्हणे महाराज 6 दिवस झाले कथा ऐकतो आहे पण काही हातावर प्रसाद नाही, काही नाही. अशी जर कथा ऐकली तर ऐकल्यासारखी वाटते का? नाही. पोटोबा पण लागतो ना महाराज. कलियुगातले आपण आहोत सगळेजण. पोटोबा पण पाहिजे, कारण पूर्ण ब्रह्म आहे ते. पूर्ण ब्रह्म त्या जीवाला, त्या देहाला दिल्याशिवाय आपण तल्लीन होऊ शकत नाही. म्हणून तो पूर्ण ब्रह्म. अन्न हे पूर्ण ब्रह्म. म्हणून कथा, कीर्तन, यज्ञाची सांगता महाप्रसादाने होत असते बघा. त्याशिवाय त्याचं पुण्य आपल्याला लाभत नाही. प्रत्येकाच्या मुखामध्ये अन्न गेलं पाहिजे, महाप्रसाद गेला पाहिजे. हे पूर्ण ब्रह्म आहे, ते ब्रह्माचं स्वरूप आहे. नाद ब्रह्म, शब्द ब्रह्म, पूर्ण ब्रह्म. आणि नंतर महाराज या 7 दिवसाच्या संमिश्रणातून ज्याला प्राप्त करायचा आहे तो परब्रह्म भेटतो. गोपाल कृष्ण भगवान की